नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचा काही भाग पाहणार आहोत. मराठी व्याकरण हा भाग आपल्याला इयत्ता 10वीपर्यंत, त्याचप्रमाणे मित्रांनो कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारला जातो. जसे की TET असेल किंवा कुठल्याही भरती परीक्षा असतील, MPSC असेल, या सर्व परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा भाग विचारला जातो मित्रांनो. तर मित्रांनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मराठी व्याकरण तो कधीही न बदलणारा असा भाग आहे मित्रांनो. त्यामुळं हा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, वर्णमाला. तर मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. एकूण 52 वर्ण आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? तर ते एकूण 52 वर्ण आहेत. त्याचबरोबर स्वर किती आहेत? तर ते एकूण 12 स्वर आहेत मित्रांनो. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. तर कोणते कोणते आहेत? अ पासून ते आहापर्यंत इथपर्यंतचे हे स्वर आहेत मित्रांनो. हे आपल्याला सर्व लक्षात ठेवायचे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, औ, आहा हे आहेत मित्रांनो 12 स्वर. त्याचबरोबर व्यंजने किती आहेत? तर व्यंजनांची संख्या आहे मित्रांनो 40. हीही आपल्याला लक्षात ठेवायची. क पासून ते ज्ञपर्यंतचे हे व्यंजन आहेत मित्रांनो. त्याचबरोबर स्वरांचे उच्चारण हे तोंडामधून स्वतंत्र व मोकळेपणानं असं होतं मित्रांनो. त्याचबरोबर व्यंजनं ही स्वरांच्या सहाय्याने उच्चारावी लागतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर प्रश्न कशा पद्धतीने येतात मित्रांनो यावरती? स्वर किती आहेत? तर स्वर 12 आहेत. व्यंजनांची संख्या किती आहे? तर 40 आहे. आणि वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या किती आहे? तर ती आहे 52. ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. शब्दांचे प्रकार. तर मित्रांनो, शब्दांचे प्रकार मुख्य 4 प्रकार आहेत मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. शब्दांचे मुख्य 4 प्रकार आहेत. तर ते कोणते कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे 4 प्रकार आहेत मित्रांनो. उदाहरणार्थ, राम शाळेत जातो. राम हे नाम झालं मित्रांनो, आणि जातो हे क्रियापद झालं मित्रांनो. तर आपण हे एक एक प्रकार आपण पुढे बघूया मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. मित्रांनो, एक छोटीशी सूचना आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा मित्रांनो. तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं मित्रांनो. धन्यवाद आपल्या प्रेम आणि सपोर्टसाठी. मित्रांनो, पुढे बघूया व्हिडिओ. आता प्रश्नांचं एक उदाहरण बघा मित्रांनो. या ठिकाणी प्रश्न, खालील वाक्यातील शब्दांचे प्रकार ओळखा. तर वाक्य एक दिलेलं आहे मित्रांनो, मिनल छान पुस्तक वाचते. वाक्य काय दिले मित्रांनो? मिनल छान पुस्तक वाचते. तर यामध्ये बघा मित्रांनो, मिनल हे नाम आहे. मिनल हे नाम आहे. छान हे विशेषण आहे, गुण दर्शवतं ते. त्याचबरोबर पुस्तक हे देखील एक नाम आहे आणि वाचते हे क्रियापद आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, व्यक्ती, प्राणी, वस्तू यांची नावे म्हणजेच नाम, आणि विशेषण म्हणजे त्याचा गुणधर्म, आणि क्रियापद म्हणजे ते काय काम करतात ते सांगणारं शब्द, याला आपण क्रियापद असं म्हणतो थोडक्यात. पुढे बघूया आणखी. चला तर मित्रांनो, नाम कशाला म्हणतात? ज्या शब्दाने व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा भावना कळते त्याला नाम असे म्हणतात. ही व्याख्या लक्षात ठेवायची मित्रांनो. ज्या शब्दाने व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा भावना कळते त्याला काय म्हणतात? नाम म्हणतात. तर नामाचे देखील 3 प्रकार पडतात मित्रांनो. व्यक्तिवाचक नाम. तर हे व्यक्तिवाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव दर्शविलेले असते त्याला म्हणतो आपण व्यक्तिवाचक नाम. उदाहरणार्थ, राम, सीता ही नावे. दुसरा जो प्रकार आहे तो मित्रांनो जातीवाचक नाम. ज्या नामाने एखाद्या जातीचा सामान्य उल्लेख होतो त्याला म्हणतात जातीवाचक नाम. जसे की मुलगा, नदी. तर आता या ठिकाणी एक विशिष्ट व्यक्तीचं नाव नाही आहे मुलगा म्हणजे,
तर मुलगा हा एक अनेक त्या मुलांच्या जातीचा समूह आहे, त्यासाठी मुलगा असा आपण शब्द वापरतो, म्हणून त्याला जातीवाचक नाम म्हणतात. त्याचबरोबर या ठिकाणी नदी, तर नदी ही विशिष्ट नदी नाही, म्हणून तिला जातीवाचक शब्द किंवा जातीवाचक नाम असं आपण त्याला म्हणतो मित्रांनो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे नामाचा, तो म्हणजेच भाववाचक नाम. ज्या नामाने एखाद्या भावनेचा किंवा गुणाचा बोध होतो त्याला म्हणतात भाववाचक नाम. उदाहरणार्थ प्रेम आणि आनंद यासारख्या शब्दांना किंवा नामांना भाववाचक नाम असं म्हणतात मित्रांनो. थोडक्यात व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा भावना यांची जी नावं असतात ती नावं सांगणाऱ्या शब्दांनाच नाम असे म्हणतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे मित्रांनो नामाऐवजी वापरले जाणारे शब्द म्हणजेच सर्वनाम. ही सर्वनामाची व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची मित्रांनो. नामाच्या ऐवजी वापरलं जाणारं शब्द. आता वर आपण नाम पाहिलं, तर नामाच्या ऐवजी आपण कशा पद्धतीनं शब्द वापरतो ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. उदाहरणार्थ तो, ती, ते, आपण, आम्ही हे जे आपण शब्द वापरतो बोलताना, तर त्यांना म्हणतात मित्रांनो सर्वनाम. उदाहरणार्थ तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते मुले आहेत, आपण शाळेत जातो, आपण शाळेत जातो. या पद्धतीची जी वाक्य, या वाक्यामध्ये ते, ती आणि तो हे जे शब्द आहेत त्यांनाच आपण सर्वनाम असं म्हणतो. उदाहरणार्थ तो मुलगा अभ्यास करतो. आता तो हे सर्वनाम जर आपण घेतलं तर यामध्ये तो मुलगा म्हणजे राम हा मुलगा राम अभ्यास करतोच्या ऐवजी आपण तो जेव्हा वापरतो त्याला आपण म्हणतो सर्वनाम. तर ती मुलगी गाणे म्हणते, किंवा मग त्या मुलीचं नाव आहे सीता, सीताच्या ऐवजी जेव्हा आपण ती मुलगी गाणे म्हणते असं म्हणतो तेव्हा ती हे झालं सर्वनाम मित्रांनो. ते झाडाखाली खेळत आहेत, म्हणजे अनेक मुले असतील आणि त्यांच्याऐवजी आपण काय वापरतो, ते हा शब्द जेव्हा वापरतो ते सर्वनाम झालं. आपण हा शब्द आपण कधी वापरतो, आपण सर्वांनी एकत्र काम करूया, आम्ही शाळेत जातो. तर अशा पद्धतीच्या शब्दांना आपण सर्वनाम असे म्हणतो, हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. सर्वनाम हे नामाच्या जागी वापरले जातात आणि वाक्य लहान, सोपे व सुटसुटीत बनवतात, हेही लक्षात ठेवायचे मित्रांनो. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी किंवा नामाच्या जागी वापरलं जातं. पुढे बघूया मित्रांनो. विशेषण म्हणजे काय? तर नामाचे गुण, संख्या किंवा अवस्था सांगणारे शब्द म्हणजेच विशेषण होय. ही व्याख्या लक्षात ठेवायची मित्रांनो. नामाचे गुण, संख्या किंवा अवस्था सांगणारे शब्द म्हणजेच विशेषण होय. तर जे शब्द नामाचे गुण, संख्या किंवा अवस्था सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. तर विशेषणाचे देखील काही प्रकार पडतात मित्रांनो. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि अवस्थावाचक विशेषण. तर हे गुणवाचक विशेषण जे आहे मित्रांनो, या गुणवाचक विशेषणमध्ये जसे गुण सांगणारे शब्द, उदाहरणार्थ सुंदर, गोड, चांगला. तर या ठिकाणी बघा, सुंदर फूल, सुंदर हे काय झालं मित्रांनो, त्या फुलाबद्दलचा एक गुण सांगत आहे, म्हणून ते झालं गुणवाचक विशेषण मित्रांनो. त्याचबरोबर मोठे घर, आता मोठे घराबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच मोठे हा शब्द तो विशेष माहिती सांगतो, म्हणून हे देखील गुणवाचक विशेषण आहे मित्रांनो. त्याचबरोबर दुसरा प्रकार जो आहे मित्रांनो तो आहे संख्यावाचक विशेषण. मग यामध्ये संख्या सांगणारे शब्द येतात, जसं की 1, 2, 3, 5 या पद्धतीचे. तर अशा पद्धतीचा शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतो आणि तेही नामाबद्दल विशेष माहिती सांगतो तेव्हा त्याला आपण म्हणतो संख्यावाचक विशेषण. जसे 3 आंबे, तर 3 ही काय झाली मित्रांनो, या ठिकाणी 3 ही झाली संख्या आणि आंब्यांची संख्या किती आहे हे सांगणारा शब्द म्हणजेच तो म्हणजे 3. तर यांना काय म्हणतात, संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो अवस्थावाचक विशेषण, अवस्था सांगणारे शब्द
उदाहरणार्थ गरम, थंड, ओला, कोरडा. तर याला म्हणतात मित्रांनो अवस्थावाचक विशेषण. जसे थंड पाणी. आता पाण्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द थंड हा आहे. तर ही त्या पाण्याची अवस्था सांगत आहे, म्हणून त्याला अवस्थावाचक विशेषण असे म्हणतात. तर विशेषण हे नामाचे वर्णन करतात आणि वाक्य अधिक सुंदर व अर्थपूर्ण बनवतात, हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. क्रियापद. तर क्रियापद म्हणजेच मित्रांनो क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय. वाक्यामधील क्रिया दर्शविणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो क्रियापद. तर जे शब्द एखाद्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूची क्रिया किंवा कृती दर्शवितात, जे शब्द एखाद्या वस्तूची, व्यक्तीची किंवा प्राण्याची एखादी क्रिया किंवा कृती दर्शवितात त्यांनाच आपण काय म्हणतो, क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ रोहन जेवण करतो. तर या ठिकाणी खाणे ही काय झाली मित्रांनो, खातो. खाणे म्हणजेच ही झाली क्रिया. मी शाळेत जातो. या ठिकाणी जाणे ही झाली क्रिया. मुले फुटबॉल खेळतात. तर या ठिकाणी खेळणे ही झाली क्रिया. तर अशा शब्दांना आपण क्रियापद असे म्हणतो. आता क्रियापदाची काही उदाहरणं बघा मित्रांनो. खाणे, मी सफरचंद खातो. पिणे, ती पाणी पिते. वाचणे, आम्ही पुस्तक वाचतो. धावणे, तो मैदानात धावतो. हसणे, ती मोठ्याने हसते. तर जो शब्द ती क्रिया दर्शवितो त्या क्रियादर्शक शब्दालाच आपण क्रियापद असं म्हणतो मित्रांनो. क्रियापद वाक्यातून क्रिया समजायला मदत करते. क्रिया म्हणजेच करणे किंवा घडणे. तर क्रियापद म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया वाक्य व वाक्य प्रकार. तर वाक्य आणि वाक्याचे प्रकार कसे कसे असतात हे आपण या ठिकाणी बघूया. वाक्य म्हणजे काय, ज्या शब्दामधून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. तर ही व्याख्या या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो. वाक्य म्हणजे काय, ज्या शब्दामधून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. केवळ नुसत्या एका शब्दाला आपण वाक्य असं नाही म्हणत. तर ज्या शब्दामधून काय होतो, पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्याच शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. तर वाक्याचे देखील काही प्रकार पडतात मित्रांनो. विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यातून काहीतरी सांगितले जाते त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामधून काहीतरी सांगितले जाते अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असं म्हणतात. ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो. तर तो शाळेत जातो. इथे काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो मित्रांनो प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यातून प्रश्न विचारले जातात त्यांना प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरणार्थ तू कुठे जातोस. तू कुठे जातोस इथे प्रश्न विचारलेला आहे म्हणून याला प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे वाक्याचा तो आहे उद्गारार्थी वाक्य. तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून आश्चर्य, आनंद, दुःख, भावना व्यक्त होतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यातून आश्चर्य, आनंद, दुःख, भावना व्यक्त होतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ वाह, किती सुंदर, वाह अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. येथे भावना व्यक्त केली जाते हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थ देणारे शब्दसमूह. त्यांचे प्रकार विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो लिंग, वचन व पुरुष. तर मित्रांनो भाषेत नाम शब्दांचे 3 मुख्य भेद खालीलप्रमाणे आहेत. लिंग, वचन आणि पुरुष. तर नाम हा जो शब्द असतो त्याचेच 3 मुख्य भेद आहेत मित्रांनो. ते कोणते कोणते, लिंग, वचन आणि पुरुष हे 3 भेद या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. तर एक एक भेद आपण या ठिकाणी बघूया. लिंग
तर नाम शब्दाचे स्त्री, पुरुष किंवा नपुसक यापैकी जे लिंग असते त्याला लिंग असे म्हणतात. तर लिंग 3 प्रकारचे असतात. स्त्रीवाचक लिंग, पुरुषवाचक लिंग आणि नपुसकवाचक लिंग. तर या ठिकाणी आपण बघूया, मुलगा, भाऊ, शिक्षक हे काय झाले मित्रांनो, पुल्लिंगी शब्द झाले. त्यानंतर स्त्रीलिंगी शब्द मुलगी, बहीण, शिक्षिका हे झाले स्त्रीलिंगी मित्रांनो. त्यानंतर नपुसकलिंगी उदाहरणार्थ पुस्तक, घर, फळ हे झाले मित्रांनो नपुसकलिंगी. तर स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी आणि नपुसकलिंगी हे ओळखण्यासाठी मित्रांनो आपण सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करू शकतो. ज्या वस्तूच्या किंवा नावाच्या अगोदर आपण तो हा शब्द वापरतो त्याला म्हणतो आपण पुरुषवाचक. त्यानंतर नावाच्या किंवा वस्तूच्या अगोदर आपण ती हा शब्द जर सर्वनाम वापरत असेल तर मित्रांनो ते असते स्त्रीलिंगी. आणि ज्या नामाच्या किंवा वस्तूच्या अगोदर ते हा शब्द वापरला जातो त्याला म्हणतो आपण नपुसकलिंग. तर या ठिकाणी वापरला जातो मित्रांनो तो हा शब्द, आणि या ठिकाणी वापरला जातो मित्रांनो ती हा शब्द हे सर्वनाम, आणि या ठिकाणी ते हे अक्षर वापरले जाते मित्रांनो. यावरून आपण पुरुषलिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग ओळखू शकतो मित्रांनो. दुसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे वचन. नाम शब्द एक आहे की अनेक आहेत यावरून वचन ओळखले जाते. म्हणजे नाम जे काय असेल ते किती एक आहे का अनेक वचन आहे, तर यावरून वचन ओळखले जाते. उदाहरणार्थ एकवचनामध्ये सफरचंद, मुलगा, झाड हे काय आहेत, एक आहेत म्हणून हे एकवचनी आहेत किंवा एकवचन आहे. आणि अनेक वचन म्हणजे काय, तर सफरचंदे, मुलगे, झाडे म्हणजे एकापेक्षा जेव्हा जास्त होतं किंवा असतात त्याला म्हणतो आपण अनेक वचन. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुरुष, ज्या पुरुषाच्या व्यक्तीच्या संदर्भाने क्रियापद येते त्याला पुरुष म्हणतात मित्रांनो. तर पुरुषाचे देखील प्रकार आहेत मित्रांनो. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. तर आता प्रथम पुरुष म्हणजे काय, तर मी हा जो शब्द आहे तो स्वतःबद्दल वापरलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं प्रथम पुरुष. त्याचबरोबर तू हा द्वितीय पुरुष आहे कारण तो दुसऱ्याबद्दल वापरलेला तो शब्द आहे मित्रांनो. आणि तृतीय पुरुष म्हणजे तो, म्हणजेच आपण समोरासमोर नसताना आपण तिसऱ्याबद्दलच कुणाबद्दल तरी बोलत असतो तेव्हा आपण तो हा शब्द वापरतो. तर त्याला म्हणायचं मित्रांनो तृतीय पुरुष. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर लिंग, वचन आणि पुरुष यांचा योग्य वापर केल्यास आपली भाषा अधिक शुद्ध, सुंदर आणि प्रभावी होते मित्रांनो. तर हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चला तर मग पुढे बघूया चिन्ह किंवा विरामचिन्हे. तर वाक्यामध्ये यावरती प्रश्न येतात मित्रांनो. लेखनात थोडा विराम, थांबा किंवा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या खुणा वापरल्या जातात त्यांना चिन्हे किंवा विरामचिन्हे असे म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर मुख्य चिन्हे कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. पूर्णविराम. पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यावर लावतात. उदाहरणार्थ राम शाळेत जातो. हे वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर या प्रकारे जे टिंब दिलेलं आहे त्याला म्हणतो आपण मित्रांनो पूर्णविराम असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे विरामचिन्हाचा तो म्हणजे प्रश्नचिन्ह. प्रश्नवाचक वाक्याच्या शेवटी लावतात त्याला म्हणतात प्रश्नचिन्ह. तू कुठे जातोस. ज्याही वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्या वाक्याच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी लावल्या जातं मित्रांनो. तर हे प्रश्नचिन्ह आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह. तर हे आश्चर्य, आनंद, दुःख, राग, भाव दर्शवण्यासाठी लावतात मित्रांनो. तर उदाहरणार्थ किती सुंदर दृश्य आहे.
तर हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो, उद्गारवाचक चिन्ह. तर हे आनंद, दुःख, राग किंवा एखादा भाव दर्शवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो. त्यानंतर मित्रांनो चौथं चिन्ह आहे स्वल्पविराम. तर हा स्वल्पविराम देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. तर स्वल्पविराम यादीतील शब्दांचे थोडा विराम दर्शवण्यासाठी लावतात मित्रांनो. तर हा स्वल्पविराम या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा कशा पद्धतीने लावतात. उदाहरणार्थ सफरचंद, केळी, द्राक्ष, पेरू याच्यामध्ये तो स्वल्पविराम दिला जातो. अशा प्रकारचे शब्द जेव्हा एका पाठोपाठ आपल्याला लिहायचे असतात किंवा एखादी यादी लिहायची असते त्याच्यामध्ये या चिन्हाचा उपयोग केला जातो मित्रांनो. त्यानंतर अर्धविराम स्वल्पविरामापेक्षा थोडा मोठा विराम दर्शवण्यासाठी लावतात. तर हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. स्वल्पविरामापेक्षा अर्धविराम हा काय असतो मित्रांनो, थोडा त्यापेक्षा मोठा विराम त्या ठिकाणी दर्शवण्यासाठी हे चिन्ह लावले जातात. उदाहरणार्थ मी अभ्यास करतो पण खेळायलाही जातो. तर मी अभ्यास करतो त्यानंतर थोडा जास्त वेळ थांबून पण मी खेळायलाही जातो. तर या दोन्हीच्या मध्ये हे अर्धविराम त्या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर दोन बिंदू कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण, यादी किंवा उदाहरण देण्यापूर्वी लावतात. तर हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. उदाहरणार्थ मला 3 फळे आवडतात, आंबा, केळी आणि सफरचंद. तर हे उदाहरण देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर अवतरण चिन्ह कोणाचे बोलणे किंवा विशेष शब्द दर्शवण्यासाठी हे अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो मित्रांनो. जसे की शिक्षक म्हणाले, त्यानंतर अवतरण चिन्हामध्ये दुसरा कोणीतरी व्यक्ती असे म्हणाला, जेव्हा अशा प्रकारचं वाक्य असतं त्यामध्ये या अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो. शिक्षक म्हणाले, प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे. तर हे अवतरण चिन्ह देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर कंस अधिक माहिती, स्पष्टीकरण किंवा कडेकोट नोंद दाखवण्यासाठी याचा उपयोग करतात मित्रांनो. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर महान क्रिकेटपटू यांनी अनेक विक्रम केले आहेत. तर बघा मित्रांनो, कंस सचिन तेंडुलकर बद्दल आणखी अधिकची माहिती सांगताना अवतरण चिन्ह हे आपलं कंसामध्ये महान क्रिकेटपटू असं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या चिन्हांचा उपयोग केला जातो मित्रांनो. चिन्हांचा योग्य वापर केल्याने लेखन सुगम, स्पष्ट आणि अर्थपूर्ण होते. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चला तर मग पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी ग्रामरचा काही भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. आणखी बरेचसे भाग ग्रामरचे बाकी आहेत, ते आपण आणखी पुढील काही व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद मित्रांनो. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा. आपला पाठिंबा आणि प्रेम असेच कायम राहू द्या. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.